चित्ताने आपल्याला काया वाचा मनाने कर्म करता येत नाही. त्यामुळे शुद्ध चित्ताने काया वाचा मनाने लोक कर्म कसं करतील, त्यांची नीती नियमावली या 395 कलमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरली. तुम्ही आम्ही 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390. आणि आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत. आपण आपल्या तेरीमेरी होतो. आपण आपल्या स्वभावाचे एवढे गुलाम आहोत. आपला या आधुनिक युगामध्ये, विज्ञान युगामध्ये जगताना आपण सर्वसाधारणपणे वैज्ञानिक निकषाच्या आधारावर जगण्याचा प्रयत्न करतो. वैज्ञानिक दृष्टीच्या आधारावर जगण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या अंधश्रद्धेला, अंधभक्तीला, कर्मकांडांना, पाखंडांना, काल्पनिकतेला अजिबात स्थान देत नाही. पण केवळ आणि केवळ वैज्ञानिक नियमांनी जगणं म्हणजे धम्म जीवन पद्धती नव्हे. वैज्ञानिक जीवन पद्धतीनं जगण्यानंतर पुढी जगली ते अनेक वैज्ञानिक दृष्टी घेऊन जगत राहिले. एकही वैज्ञानिक तो शोतापन्न झाला नाही, सकदागामी झाला नाही, अनागामी झाला नाही किंवा अर्हत्व प्राप्त केलं नाही. त्यामुळे ही ज्ञानाची गंगा ही बोधगयेत ना तिची मुळं आहेत ज्ञानगंगेची. दुर्लभो बुद्धो उत्पादो इमस्मिन लोके. आणि तुम्ही आम्ही 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावाची गुलाम असते. आपल्या आचरणातनं आपला स्वभाव व्यक्त होतो. आपल्या स्वभावानुसार आपला दृष्टिकोन ठरत असतो. कधी कधी होतं वैज्ञानिक दृष्टीचं आकलन करून आपण वैज्ञानिक दृष्टिकोनानं वागण्याचा प्रयत्न करतो. पण मात्र आपला स्वभाव जो आहे त्या स्वभावाच्या दृष्टिकोनातनं आपण नेहमी जगत असतो. आपण ज्या स्वभावाच्या व्यक्ती असू तो स्वभाव आपला प्रकट होतो. प्रधान रूप घेऊन जीवन यापन करत असतो. म्हणून दोन व्यक्ती एका काळजाची दोन देठ असली, एका आईची दोन लेकरं असली, जुळवा जरी असली तरी दोन व्यक्ती एक नाही आहेत. आणि तुम्ही आम्ही हे जग जोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पटीच्य समुत्पाद म्हणून हे 24 आऱ्याचं चक्र आहे ना, घटना दत्त बुद्धांचा विचार, बुद्धांचा धम्म कसा पेरावा हे केवळ जगातल्या दुसऱ्या कुठल्याही माणसाला नाही अवगत झालं. ते केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच अवगत झालं. ही साधी सुधी गोष्ट नाही. त्यामुळे या तिरंग्यावर 4था रंग कोरला. बाबासाहेबांच्या एकट्याच्या हातचं असतं ना, त्यांनी या देशाचा झेंडा नाही साऱ्या जगाचा झेंडा निळा ठरवला. त्यांच्या एकमताचं असतं. कारण त्यांचं हे महाकुशल चित्त बोधिसत्वाचं नेहमी कार्यरत असतं, क्रियारत असतं. ज्यामुळे काय होतं ते अगोदर हा पुण्यकर्माचा हा जो साठा आहे, संग्रह आहे कुशल कर्माचा, तो संग्रह घेऊन अनेक जीवनात वाटचाल करीत आले. त्याच्यामुळं हे त्यांचं एवढं शक्तिशाली, ज्यांना बोधिसत्वाचं चित्त म्हणतो ना आपण, ते पॉवरफुल शक्तिशाली चित्त काम करत असतं. म्हणून या रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाला बदलण्यासाठी बुद्ध धम्म संघाच्या गुणांची ही 24 गुणांची परिपूर्णता ज्यामध्ये साठलेली आहे. हे बोधी जागवण्याची प्रक्रिया, ही श्रद्धा मिथ्या नाही, आंधळी श्रद्धा नाही, लंगडी श्रद्धा नाही, बहिरी श्रद्धा नाहीये. ती सम्यक श्रद्धा जी ही बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करवण्यास बाध्य करते. आपल्या मनाचा स्वभाव आमूलाग्र बदलतो. याला म्हणतात क्रांती. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. भगवंतानी जो सद्धम्म कथन केला, सद्धम्म सत्यधम्म हा सार्वजनिक आहे, सर्वांना एक सारखा लागू पडत असतो. ते हिंदू असो की बौद्ध असो की जैन, हे हिंदू, बौद्ध, जैन, शीख, यहुदी, ईसाई, ब्राह्मणेतर आदिवासी हे सगळे संप्रदाय आहेत. याला धर्म नाही म्हणतायत. पाली शब्दामध्ये धारेती धम्म म्हणजे जो धारण केला जातो त्याला धम्म असं म्हणतात. धम्म म्हणजे निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हटलं जातं. लक्षात आलं? निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हटलं जातं.
निसर्गाचं तत्व, निसर्गाचा नियम, निसर्गाचा स्वभाव. हे निसर्गालाच माहिती नाही तो निसर्ग कसा निर्माण झाला, एवढी अक्कल नाही आहे त्याला. निसर्गाला अक्कल आहे का? हा निसर्ग कसा उत्पन्न झाला, प्रकृती, प्रकृती, प्रकृती पाली शब्द आहे. ही प्रकृती, हा निसर्ग हा कसा उत्पन्न झाला हे निसर्गाला ठाऊक नाही. ही ज्ञानगंगा म्हणून बोधवेतनं वाहत आहे. बाबासाहेब ज्या वेळेला बोधवेतनं बुद्धत्व प्राप्त करतील तेही असेच दिसतील. सभ्य बुद्ध समसमा, सगळे बुद्ध एक समान असतात. बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, भावी बुद्ध म्हणतो, भविष्यात येणारे बुद्ध म्हणतो. बाबासाहेब जेव्हा बुद्ध बनतील तेव्हा देखील ते आपला धम्म पटीच्य समुत्पाद म्हणजे धम्म, धम्म चक्क प्रवर्तन सूत्रातला जो उपदेश आहे ना, तो उपदेश घटना दत्त, त्याची पेरणी, बुद्धांच्या उपदेशाची पेरणी मोर नोबेल ट्रूथ, आर्य सत्य 3 नसतात, 4 असतात. न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघ म्हणतात. न्यायपटी, न्याय म्हणजे सत्य, न्यायपटिपन्नो, न्याय म्हणजे सत्य होत. हे न्याय, न्याय हे न्यायाचं चक्र, सत्याचं चक्र, सत्य धम्माचं चक्र, ज्यामध्ये 22 कडे आहेत. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात पटीच्य समुत्पाद म्हणजे धम्म हे सांगत असत. हे पटीच्य समुत्पादाच्या कड्या 24 कारणांनी ते समजावून सांगत असत. 24 कारण. हेतु बच्चे, आरंभण बच्चे, अधिपती बच्चे, अनंतर बच्चे, समानंतर बच्चे, सहजात बच्चे, अन्य बच्चे, निश्चय बच्चे, उपनिश्चय बच्चे, पुरे जात बच्चे, बच्चे जात बच्चे, आसे मन बच्चे, गम्म बच्चे, विपाक बच्चे, आहार बच्चे, इंद्रिय बच्चे, ध्यान बच्चे, मग्ग बच्चे, संपयुक्त बच्चे, विपयुक्त बच्चे, अति बच्चे, अनति बच्चे, विगत बच्चे, अविगत बच्चे ही होती. या 24 कड्यांनी हा धम्म समजावून सांगत असत. त्यामुळे बाबासाहेबांनी म्हणून या तिरंग्यावर 4था रंग काढला. तिरंगा नाही, अजून सत्ताधारी पक्ष असो, पक्षातले लोक असू दे की विपक्षातले, तिरंगाच म्हणतात. 4था रंग लपवून ठेवतात. त्यांना दिसला तरी या देशातले 142 करोड लोक झुकून त्या मोर नोबेल ट्रूथ, न्यायाचं चक्र, वरचा रंग स्वातंत्र्याचा, मधला रंग समतेचा, खालचा बंधुत्वाचा, हे न्यायाचं चक्र. ही तुमची भारत माता आहे ना, काल्पनिक भारत माता, त्या वाघावर बसवून दाखवली शेंडीवाल्यांनी बरं का. ती तुमची काल्पनिक भारत माता आहे. तिच्या माथ्यावर बाबासाहेबांनी 15 ऑगस्टला ती तिरंगी साडी घालून आलेली. तिच्या माथ्यावर हे धम्मचक्र करून या देशाचा बनलाय बाप. आणि म्हणून या देशातले 142 करोड लोक झुकून सलाम करतायत, नमन करतायत, वंदन करतायत, प्रणाम करतायत त्या धम्माच्या चक्राला. हे भवचक्र कसं तोडून टाकायचं, हे धम्मचक्र फिरणं म्हणजे आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया कशी समजावून घ्यायची.